प्रभू श्री रामचंद्र यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील सुरगाणा मंडल अध्यक्ष तथा आंबोडे ग्रामपंचायतीचे सरपंच राजेंद्र निकुळे यांच्या पुढाकाराने तथा पंचक्रोशीत राम भक्तांच्या सहकार्याने परिसरातील गावोगावात श्री रामलला यांच्या अक्षत कलश यात्रेचे भव्य दिव्य स्वरूपात आयोजन करण्यात आले। या यात्रा व अक्षता कलश रथ यात्रेच्या माध्यमातून परिसरातील गावोगावी फिरून अयोध्या नगरीत 22 जानेवारीला होणाऱ्या प्रभू रामचंद्र यांच्या प्राण प्रतिष्ठा सोहळा उत्सवाच्या अक्षता व पत्रिका वाटप करण्यात आल्या। यावेळी अक्षता रथाची परिसरातील तमाम राम भक्तांच्या उपस्थितीत झगडपाडा येथील राम मंदिरापासून वाजत गाजत सुरुवात करण्यात आली। हा अक्षता कलश रथ झगडपाडा, चिंचपाडा, चिऱ्याचा पाडा, खोकर विहीर, आंबूपाडा, जांभूळपाडा, कोटंबी, सर्कलपाडा, बारे, ठाणगाव, बेडसे, केळीपाडा, आंबोडे या गावातून मिरवणूक आली। अक्षता रथाचे प्रत्येक गावात रामनामाच्या जयघोषाने भव्य दिव्य असे स्वागत करण्यात आले। अक्षता कलश यात्रेच्या निमित्ताने गावोगाव पताका, तोरण आणि रांगोळ्यांनी गाव सजविण्यात आले। रामलल्लाच्या अक्षता कलश यात्रेचे पुष्पवृष्टी करून वाजत गाजत स्वागत करण्यात आले। अक्षता कलश यात्रेची गावातील सर्व नागरिक तथा महिला भगिनींनी मनोभावे पूजा प्रार्थना करून आनंदात स्वागत करण्यात आले। कलश यात्रा मुक्कामी गावात रामभक्त गावकऱ्यांमार्फत भोजन व्यवस्था करण्यात आली व गावात आनंदोत्सव साजरा करून भजन कीर्तन प्रवचन अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। अक्षता कलश रथ यात्रेची आंबोडे गावात सांगता करून 22 जानेवारीला होणाऱ्या झगडपाडा तालुका सुरगाणा येथील राम मंदिर कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू केली आहे। या कार्यक्रमास परिसरातील तमाम राम भक्त नागरिक बंधू भगिनींचे सहकार्य लाभत कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राम भक्त सुरगाणा मंडल अध्यक्ष तथा सरपंच राजेंद्र निकुळे व तमाम राम भक्तगण यांच्या मार्फत करण्यात आले आहे। लक्ष्मण बागुल, RV न्यूज साठी सुरगाणा।